घरात बाळ जन्माला आलं की एक वेगळी उत्सुकता असते आणि आपल्या घराला पण घरपण आलेलं असतं. अगदी 4-5 महिने कधी गेलेले असतात आपल्याला काहीच कळत नाही आणि तो एक दिवस येतो, त्याचं नाव ठेवायचं असतं आणि आज तो दिवस आहे. आज बाळ येणार आहे म्हणून आम्ही अशी छोटीशी सगळी तयारी केली होती घरच्या घरी. सगळं डेकोरेशन केलं होतं. कार्यक्रम आपला हा छोटासा आहे आणि घरीच आहे. त्यानंतर बाळ आलं की आम्ही लगेच त्याला देवाच्या म्हणजे आपल्या परंपरेनुसार देवाच्या पाया पडायला लावलं. छान त्याला फटाकड्या लावले होतं. पण ते शूट झालेलं नाही आहे. सगळं डेकोरेशन आम्ही केलं होतं. छान आणलं आणि सगळे पाहुणे वगैरे आलेले आहेत. छोटासा कार्यक्रमच आहे हा, मोठा नाही आहे, पण छोटासा आहे. माझ्या मावशीने त्याला अंघोळ घातलं. बाळ अजिबात रडत नाही आहे. त्याला जेव्हा भूक लागते तेव्हाच रडतो, असं त्याची मम्मा सांगते. बघू आता पुढे काय करतो तो. त्याची अंघोळ वगैरे छान झाल्यावर मेकअप वगैरे केला आणि छान असं बाळाला भरवलं, म्हणजे तो पाळणा घालते वेळेस रडू नये म्हणून. आणि बरेचसे मुलं किती रडतात हे आपल्याला माहीत आहे. पण आमचं शहाणं बाळ अजिबात रडलेलं नाही. अजिबातच नाही बरं का. असं 5 वेळा परंपरेनुसार राम घ्या, लक्ष्मण द्या असं आम्ही वरून करतात. पण पाळणा छोटा असल्यामुळं आम्ही वरूनच केलं. नेहमी खालून करतात सॉरी. आणि हे सगळं जे त्याच्या मामाच्या घरातून आलं होतं हे सगळं आम्ही असं लावून ठेवलं होतं. छान असं बाळाचं बारसं झालं. बाळ अजिबात अजूनसुद्धा उठलेलं नाही आहे. बायका गाणे बोलत आहेत आणि छान असं आपल्या बाळाचं नाव आपण ठेवत आहोत. आणि बाळाचं नाव ध्रुव ठेवलेलं आहे आणि छान असं त्याच्या मम्माने आणि मावशीने मिळून ठेवलेलं आहे. छान असं आपलं बारसं झालेलं आहे आणि आता पाहुणे वगैरे सगळे जेवण वगैरे केलं आणि असं आपल्या बाळाचं बारसं झालेलं आहे. आणि आमच्याकडे एक पद्धत आहे, म्हणजे जो दिवा लावतात ते बाळाच्या आईच्या डोक्यावर असं वर खाली करत असतात. असं झालं आमच्या बाळाचं बारसं. बाय.